चला भेटूया चौकीदार वहिनींना. नमस्कार. नाव सांगा. श्रुती शार्दूल चौकीदार. द्या ओळख करून सगळ्यांनी. हे माझे मिस्टर. नमस्कार. हा माझा मुलगा आर्य. हे या माझे सासूबाई. नमस्कार. आणि ही प्रिया, पर्णवी आणि सुरेखाताई, सनी रॉड्रिक. या आमचे सगळे शेजारचे. वा वा. नमस्कार. आणि तिकडे सगळे शेजारचे. वा वा. केवढा घाम फुटलाय, इथे वारा सुटलाय तरी वहिनींनी प्रचंड टेन्शन घेतलेलं आहे. घरात जाऊ आणि गप्पा मारू. नमस्कार. नमस्कार. तुमचं माहेर कुठलं? राजस्थान, कोटा राजस्थान. कोटा राजस्थान मधले तुम्ही? हो. मग सगळं शिक्षण वगैरे हो, तिथेच झालं? शिक्षण वगैरे सगळं तिथेच झालं. आणि मग इकडे कधी मुंबईत आलात? लग्न झाल्यावरती इथेच झालं. या घरात आलात, काय वाटतं या एकंदरीत वातावरणात? नाही, छान आहे वातावरण. सगळे घरातले चांगले आहेत. चांगले आहेत. मिस्टर पण चांगले आहेत. हो. परत सगळीकडे तुमच्या मुलाचे फोटो आहेत, हो. क्रिकेटची बॅट हातात घेऊन. हो ना? हो. कसं काय, त्याला आवड आहे? हो, त्याला आवड आहे आणि त्याचे वडील पण त्याच्याबरोबर खूप मेहनत घेतात. वहिनी, तुमचं बालपण कसं गेलं? बालपण माझं छान गेलं, पण म्हणजे वडील खूप लवकर गेले. मी 12 वर्षाची असतानाच वडील गेले. त्यामुळे बालपण असं एन्जॉय करता आलं नाही. जबाबदाऱ्या लगेच अंगावरती पडल्या. म्हणजे कसं, आई सर्व्हिसला जायची, मी घरात मोठी होते आणि माझ्याबरोबर 3 लहान बहिणी आणखीन होत्या. त्यामुळे तुमच्यावर जबाबदारी लवकर पडल्या मला. पण आता सगळं व्यवस्थित आहे? हो, व्यवस्थित. आई कुठे कोट्यालाच आहे? हां. मग जाता की नाही कोट्याला कधी? हो, जाते. जाता. बरं, तिकडची राहणी आणि इकडची राहणी याच्यात खूप फरक पडला असेल? खूप फरक आहे. तिकडचं राहणं आणि इथलं राहणं वगैरे बरंच फरक आहे. पण मग मुंबईत आलात, अभ्युदयनगर सारख्या परिसरात आलात आणि एकदम मराठी वातावरणात. हो, एकदम मराठी वातावरणात. तेव्हा जरा भाषा समजायची मराठी, पण एकदम क्लिअर बोलायचं तेवढं डेअरिंग व्हायचं नाही. पण आता होत आहे हळूहळू. आता होत आहे. मग तुम्ही रागावून, समजा मिस्टरांवर रागावलात, तर रागावताना काय मग हिंदीत बोलायचं नवीन होतात तेव्हा की मराठी? नाही, म्हणजे मी कधी रागवतच नव्हते. तेच भरपूर चिडतात, म्हणजे तेच रागवतात. बोला. अहो. नमस्कार. नमस्कार. बरं, आधीच सांगतो, लहानपणापासून या परिसरात वाढलेला असल्यामुळे, आता हा तेव्हा लहान होता त्यामुळे खरं तर आता मी अवजाव करायला पाहिजे त्याला, पण ते जमतच नाहीये मला, कारण इतकं वेगळं नातं आहे. वहिनींबद्दल काय सांगशील? मन मिळावं आहे, चांगली आहे, स्वभावाला ऍडजस्ट करून घेणारी आहे, आणखी आणि सगळ्यांचे रिलेशन जपणारी आहे. त्यामुळे बरं, तू चिडतोस पटकन म्हणे. काही गोष्टी असतात चिडणाऱ्या असतात. मी समजा ऑफिसमध्ये असणार, मी माझ्या कामामध्ये असणार, आणि जर मला शिल्लकच्या गोष्टीसाठी जर फोन केला तर मी ऑफकोर्स चिडणारच ना. काय वहिनी, शेवटी त्यांनी त्या चिडण्याचं कारण तुमच्याकडे ढकललेलं आहे. हो ना? वहिनींच्या स्वभावाबद्दल तू काय सांगशील? त्या मनमिळावू आहेत, शांत आहेत वगैरे, सगळं झालं, तुला विचारल्याशिवाय कुठलीच गोष्ट करत नाहीत. आता त्यांनाच लेकराला घेऊन जावं लागतं क्रिकेटसाठी, तर मग ही त्यांची जी धावपळ होते त्याच्याबद्दल काय? आर्यबद्दल मला पण समजतंय की धावपळ होते, सगळं घरातलं सांभाळून, आईला सांभाळून, मला सांभाळून, सगळ्या गोष्टी. पण काय नाही, जर त्याचं जर फ्युचर जर घडवायचं असेल, त्याच्याकडे टॅलेंट्स आहेत, तर मग ती सुरुवातीला कुरकुर करत होती, काय जातं शिवाजी पार्कला. पण नंतर तिला कळलं की नाही, खरोखर जेव्हा मुलाला प्रॉमिसिंग प्लेअरचा अवॉर्ड मिळाला इंडियन जिमखान्यात, त्यावेळेस तिला पटलं की नाही, ह्याच्यामध्ये खरोखर काहीतरी आहे. तर त्या हिशोबाने ती स्वतःच म्हणते. शाळा कुठली त्याची शिरोडकर CBSE बोर्ड. आणि तो तिकडनं क्रिकेट खेळतो? नाही, तिकडनं नाही का, तो ऍक्च्युली आचरेकर अकॅडमीमधनं खेळतोय. तर त्याला आचरेकर अकॅडमीमधनं एका टीममध्ये सांगितलं, खेळेल का आर्य? तर अंडर 12च्या टीममधनं 6.5 वर्षाचा मुलगा खेळवला, सगळ्यात तो छोटा ठरला. त्यामध्ये सचिनचा मुलगा देखील होता. हे लोक जिंकले नाही, हे खूपच कच्चे होते, हरले, पण त्याला प्रॉमिसिंग प्लेअरचा अवॉर्ड मिळाला, एक बॅट मिळाली, ती ट्रॉफी मिळाली आणि एक छोटंसं पाकिट मिळालं. हे त्याच्या दृष्टिकोनाने आणि माझ्या दृष्टिकोनातून, मी जे तिने आणि मी जी काय मेहनत केलेली तसं चीज त्याने केलं. आणि आता खेळतोय? म्हणजे आता आम्ही दत्त महाराजांकडे प्रार्थना करतो की लवकरच त्याचं नाव आम्हाला असं भारताच्या संघात भारताचं प्रतिनिधित्व करताना दिसो. आणि त्यासाठी तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा आहेत. त्यात काही प्रश्न विचारणार आहे दोघांना. तुमच्या शोकेसवर किती सीझनचे बॉल ठेवलेले? 6. अभिनंदन, उत्तर बरोबर. वहिनी, मिस्टरांची शाळा कोणती हो? साईबाबापत म्युन्सिपल हायस्कूल. अभिनंदन, हे उत्तर बरोबर. बरं, वहिनींचा आवडता राजस्थानी पदार्थ कोणता माहिती आहे का? एक म्हणजे
असे 3-4 आहेत. नाही नाही, एकच उत्तर एकच. बुंदी रायता. वहिनींना दालबाटी आवडते आणि त्यामुळे पण करता की नाही दालबाटी वगैरे? हो. पण ह्या- तुला तर हळूहळू आवडायला लागली असेल मला राजस्थान. आता सगळ्याच गोष्टी राजस्थान जेवणाची सवयच झालेली आहे मला. मला वाटलं तुझ्याकडे येताना उंट वगैरे तू घेतलं असशील एव्हा ना. पण राजस्थानला गेल्यावर बसलायस की नाही उंटावर? नाही, पण तिथे तसा काय हे ज्या भागात राहतात तिथे नाहीये तिथे तसं, काय म्हणजे तसं वाळवंट नाही. आम्ही वाळवंट फक्त ऐकतो. आम्हाला वाटलं राजस्थान मला पण सुरुवातीला म्हटलं तेच वाटलं. मी जेव्हा फर्स्ट टाइम गेलो होतो, अरे कुठे सगळी वाळू असेल, काही नाही, तसं काही नाही. उंट पण नाही. उंट पण नाही. अरे 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 अरे, हे काय वहिनी, एखादं घेऊन यायचं ना येताना लग्नानंतर. बर, हे उत्तर चुकलं. 2 उत्तरं बरोबर आलेली आहेत. आता दोघांनाही एक मी कोडं घालतो. अशी कोणती गोष्ट आहे जी वरती जाते आणि खाली येते पण जागची हलत नाही? फुगा. फॅन. चला, हे उत्तर पण चुकलं. मला वाटलं अगदी बाजूला घर आहे आणि इकडनंच वर जाणारा जिना आहे, जो वरही जातो आणि खाली येतो. समोरही जिना आहे, तर ते पायऱ्या किंवा जिना जर सांगितलं असतं तर उत्तर बरोबर होतं. त्यामुळे हे उत्तर चुकलं. पण 2 उत्तरं बरोबर आली, त्यामुळे हे घ्या वहिनी. चला, लक्ष्मी आलेली आहे, सुरुवात झालेली आहे आणि आता वहिनींचा अभिनय आपण बघणार आहोत, पण कुटुंबासमोर. नमस्कार. काय म्हणते आई, कसं आहे? मजेत. खूप छान. तुझ्या हातात काय कायम बॅट असते का रे? हां, सकाळी उठल्यापासून बॅट हातात. हां, बाबा पण असाच होता तुझा लहान असताना, माहिती आहे का? तो सुद्धा कायम बॅट घेऊन असायचा आणि आई त्याच्या पाठीमागे बॅट घेऊन असायची. बर, सुनेबद्दल सांगा आता. घरात सगळं व्यवस्थित बघते आणि माझंही पालन पोषण नीट करते. म्हणजे कुठे काही कमी नाही. हां. तो पण काही चुकलं तिथं तो बोलला, आई नाही कमी पडता कामा नाही, असं तो सांगणार. आईची व्यवस्थित कर. आणि सूनबाई करतात की नाही? हां, करतात. बरं वहिनी, ह्यांच्याबद्दल तक्रार करायची झाली तर काय कराल? तक्रार अशी काही नाही, पण आम्ही कधीच पिक्चर बघायला त्यांनी मला नेलेलं नाही. म्हणजे भरपूर कमी वेळ असं त्यांनी. काय बाबा? मुळात मला जर वेळ असेल हां, तर मित्रांबरोबर जाणार तू. नाही, पिक्चर येणार ना. आता परवा दिवशी पण त्या लोकांनी पिक्चर बघितला, हा, पण ते नव्हते बरोबर. ते नव्हते. मग आता एकदा कधीतरी दोघांनी जा ना. काय जाणार आता. तुम्ही म्हणतात नक्कीच जायला पाहिजे. वा वहिनी, किती छान इच्छा व्यक्त केलीत तुम्ही. बरं वहिनी, आता अभिनय करणार, तुम्ही ओळखायचा. मी आणि तू, श्रुती, आपण सगळे, मी उंटावर बसणार आहे. उंट मरेल आता, दोघे बसणार. उठायचा नाही. मी उंटावर 4 बसणार आहे. मी उंटावर बसलेलो आहे. 3 मी 2 तू आणि मी 1 मी उंटावर. वेळ संपली. मला तुम्हाला उंटावर बसवायचं. ह्यांना एकदा राजस्थानमध्ये नेऊन उंटावर बसवायचं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. पण खूप छान खेळ रंगला. उंट काही केल्या उठे ना आणि घरचा पाहुणा सुटे ना म्हणतात तसं झालेलं.